म्हणजे म्हणून काय थोडक्यात नितीनला नाही पाठवायचं. थोडक्यात नितीनला नाही पाठवायचं. स्टार्ट झालेला आहे. बरं, मागच्या भागानंतर काही जणांनी फोन करून सूचना केल्या की शिवाजी महाराजांविषयी सांगत असताना त्यांच्याविषयी त्यांची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती किंवा त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी थोडी माहिती सांग म्हणून. आणि कोणीतरी एक सूचना केली की शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षता याच्यावर काहीतरी बोल. आणखी एक सूचना होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका याच्यावर तर बोललंच पाहिजे असं त्याचा आग्रह होता. म्हणजे प्रश्न त्यांनी जे सांगितलं त्याचा मी आदर करतो. म्हणजे आग्र्याहून सुटका ही महाराजांच्या मुत्सद्दीपणाची एक सगळ्यात सर्वोच्च बिंदू म्हणायला हरकत नाही. त्यांनी म्हणजे ते मिर्झा राजा जयसिंगला ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन तिथून त्यांनी सुटका करून घेतली ते म्हणजे ग्रेट, म्हणजे प्रश्नच नाही. परंतु आपला विषय महाराजांच्या जीवनावरील असे काही बिंदू आहेत जे ज्यांच्यावर फारसा प्रकाश पडला नाही ते समोर आले पाहिजे. हा हेतू असल्यामुळे आज मी त्या विषयाला स्पर्श करत नाही. फक्त महाराजांकडे काही गुण असे होते जे लोकांपर्यंत पोहोचले नाही. अन्य राजाकडे ते नव्हते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावे या हेतूने आजचा विषय मर्यादित ठेवतोय. महाराज एक उत्कृष्ट प्रशासक होते. आपण बघितलंय जनतेचा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल हे आपण गेल्या वेळी आपण बघितलंय. महाराजांचं संघटन कौशल्य जे होतं त्याविषयी पण आपण गेल्या वेळी ऐकलं. म्हणजे त्यांची आपल्या सैनिकांकडे किंवा आपल्या जे सहकारी होते त्यांच्याशी संबंध असे असायचे की वेळोवेळी प्रसंगी ते महाराजांसाठी प्राण द्यायला सुद्धा तयार असायचे. हा एक गुण आपण महाराजांचा बघितला. त्यानंतर आपण एक गुण बघितला तो म्हणजे महाराजांची दूरदृष्टी. ते मग त्यांनी तोफगोळांचे कारखाने काढणे, तोफा तयार करणं, दारुगोळा तयार करणं, बंदुका तयार करणं आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं काम म्हणजे त्यांनी आरमार स्थापन करून त्यांनी अरब आणि जे विदेशी मंडळी जी होती, फ्रेंच असतील, ब्रिटिश असतील वगैरे जी मंडळी त्यांच्या कारवाईवर आळा घातला. तर ही त्यांची हे आपण गेल्या वेळेस बघितलं. आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे त्यांचा आणखी एक गुण म्हणजे ते अंधश्रद्धा त्यांनी कधीच बाळगली नाही. अंधश्रद्धेपासून महाराज कायम दूर असायचे. म्हणजे याचा अर्थ हा नव्हे की त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हता. ते प्रचंड श्रद्धाळू होते, आध्यात्मिक विचारांचे होते. फक्त त्यांचं कर्मकांडात गुंतून राहणं हे त्यांना महाराजांना कधीच मान्य नव्हतं. म्हणजे देवाला समजा नवस केला, देवा माझं अमुक अमुक काम कर, मी तुला अमुक अमुक देईन, असलं त्यांनी कधीच मागणं केलं नाही देवाकडे. त्यानंतर बुवाबाजी, गंडे दोरे वगैरे जे प्रकार जे करतात आजकाल ते त्यांनी त्याच्यापासून ते कायम लांब राहिले. एक दोन उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल महाराज अंधश्रद्धेपासून कसे लांब असायचे. जेव्हा द्वितीय पत्नी म्हणजे सईबाई सगळ्यात मोठ्या पत्नी, त्याच्यानंतर सोयराबाईची नंतर लग्न झालेलं. सोयराबाईला जेव्हा मुलगा झाला राजाराम, हा जन्माला आला. मुलगा जन्माला आला त्यावेळी अतिशय आनंदाची गोष्ट होती. पण महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचायला कोणच तयार नव्हते. त्या दाई ज्या होत्या त्या घाबरायला लागल्या, त्या दासी वगैरे होत्या त्याही घाबरायला लागल्या. त्याचं कारण असं होतं की राजाराम पालथा जन्माला आलेला आणि त्या काळी एखादं मूल पालथं जन्माला येणं म्हणजे अशुभ असं मानलं जायचं. मग शेवटी जिजाबाई गेल्या आणि जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुला मुलगा झालेला आहे आणि तो पालथा जन्माला आलाय. तात्काळ शिवाजी महाराजांचे असे शब्द होते, वा मुलगा पालथा जन्माला आलाय ना, तो दिल्लीचा तख्त पालथं घालेल. म्हणजे महाराजांच्या जागी आणि कोणी असता तर ही बातमी ऐकल्यानंतर हतबल होऊन बसला असता.
किंवा त्याने शांत घातली असती, नवचंडी, एकादशनी, शतचंडी वगैरे असले काहीतरी ते धार्मिक उपाय केले असते. महाराजांनी ते अजिबात केलं नाही. त्याने सरळ सांगितलं, मुलगा पालथा जन्माला आला, याचा अर्थ दिल्लीचा तख्त तो पालथा घराला जन्माला आलेला आहे. तो विषय तिकडे संपला. दुसरी गोष्ट एक महाराजांची अशी होती ती म्हणजे त्या काळी कसं होतं की एखादी गोष्ट कुठली जर करायची असेल ती अमावास्येच्या दिवशी करायची नाही. अमावास्येला करायची नाही, कारण अमावास्या ही अशुभ असं त्या काळी मानलं जायचं. महाराजांनी ही अंधश्रद्धा कधीही त्या अंधश्रद्धेला बळ दिलं नाही. महाराजांच्या ज्या गनिमी काळाचे मार्गाने जे हल्ला करायचे महाराज, त्याला बहुतेक वेळा ते अमावास्येची रात्रच निवडायची, कारण शत्रूला काळोखार काही दिसणार नाही आणि आपण हल्ला केल्यानंतर शत्रूवर आपण मात करू शकतो, यासाठी त्यांना अमावास्येची रात्रच हवी असायची. म्हणजे महाराजांनी ते सुद्धा कधी म्हणजे अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा याच्यावर कधीच महाराजांचा विश्वास नव्हता. महाराजांचं आणि एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्या काळात महाराजांना कळलेलं धर्मांतराचं महत्व. पुनर्धर्मांतर म्हणजे हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेणं, हे पुनर्धर्मांतराचं महत्व त्या काळात महाराजांना कळलेलं. आणि त्यावेळी कसं होतं वातावरण की एखादा हिंदू धर्म सोडून अन्य धर्मात जर गेला तर त्याला आपल्या धर्मात घेणं हे पाप समजायचे. म्हणजे अन्य धर्मियांना आपल्या धर्मात घेणं हे पंडितांना वगैरे अजिबात मान्य असायचं नाही. महाराजांनी कधीच हा पुनर्धर्मांतर वगैरे याला विरोध केला नाही. त्यांना एक माहिती होतं, धर्मपंडित एखाद्याचं पुनर्धर्मांतर करायचं तर धर्मपंडित त्याला विरोध करणार, त्यांना ते मान्य होणार नाही. मी एक थोडस विषयांतर होईल पण ते करणं गरजेचं आहे, कारण पुनर्धर्मांतराचं महत्व महाराजांना कसं कळलं होतं आणि तिचं किती महत्व आहे हे लक्षात देण्यासाठी एक सांगतो. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. थोडं विषयांतर होईल, थोडं मला कल्पना आहे. 1947 साली आपला देशाचं स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथले मोठ्या प्रमाणात मुसलमान जे होते, हा मुस्लिम समाज तत्कालीन राजा होता, राजा हरिसिंग, त्याच्याकडे गेले आणि त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मनाच्या विरुद्ध, आमच्या इच्छेविरुद्ध आम्ही मुस्लिम धर्मात आम्हाला जावं लागलंय, आम्हाला पुन्हा हिंदू धर्मात यायचंय. राजा हरिसिंगला ऐकून खूप आनंद झाला, पण अन्य धर्मात गेलेले पुन्हा आपल्या धर्मात येते ही चांगली गोष्ट आहे. त्याने त्यांना सांगितलं ठीक आहे, मी पटपट काय ती व्यवस्था लावतो आणि तुम्ही परत हिंदू धर्मात प्रवेश करायला या. राजा हरिसिंगने ही गोष्ट तिथल्या पंडितांना सांगितल्याबरोबर पंडितांनी त्याला अगदी जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की एकदा आपला धर्म सोडून गेलेला परत आपल्या धर्मात आपण हारा देता कामा नये. त्याच्यामुळे जे मुसलमान हिंदू धर्मात परत यायला तयार झालेले ते या पंडितांच्या सांगण्यावरून पुन्हा हिंदू धर्मात त्यांनी येता आलं नाही. त्याचे परिणाम असे झाले, त्याच मुसलमानांनी त्याच पंडितांना काश्मीरच्या बाहेर हकलून लावलं. महाराजांना ही चूक करायची नव्हती. महाराजांनी एक आपल्या जीवनातच स्वतः त्यांनी एक धडा घालून दिला, पुनर्धर्मांतराचं महत्व काय असतं ते दाखवून दिलं जनतेला. महाराजांचा सेनापती होता नेताजी पालकर. त्या नेताजी पालकरला मोगलांनी पकडलं आणि त्याला जबरदस्तीने आपल्या ताब्यात ठेवलं, म्हणजे आग्र्याला त्याला घेऊन गेले. तिथे त्याच्यापुढे 2 पर्याय ठेवले. पहिला पर्याय हा होता की तू हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म आमच्या सेवेत राहा आणि आम्ही तुला पूर्णपणे अभय देतो. दुसरा पर्याय हा होता की तू मुस्लिम धर्म जर स्वीकारला नाहीस तर मरणाला तयार हो, तुझे हाल हालवून आम्ही तुला मारू. नेताजीने त्यावेळी विचार केला की
विनाकारण मरायचं कशाला. आता सध्या तरी आपण मुस्लिम धर्म स्वीकारूया आणि कालांतराने जेव्हा संधी मिळेल इथून निसटायचं आणि पुन्हा हिंदू धर्म स्वीकारायचा. नेताजीने असेच त्यांच्याकडे सेवेला सुरुवात केली, मोगलांकडे सेवेला सुरुवात केली. काही वर्ष गेली, नेताजीने तिकडून पलायन करायचा प्रयत्न केला. 5 वेळा नेताजीने प्रयत्न केला, 5 वेळा. 5ही वेळा नेताजीला पकडण्यात आलं, त्याला यथेच्छ मारण्यात आलं, पलायन करत होता म्हणून. शेवटी नेताजीने ठरवलं नाही, आता आपण पळायचं नाही, पण संधी मिळाली तर जरूर आपण इथून निसटलं पाहिजे. असं करता करता 9 वर्ष झाली. नेताजी पालकरचा मोहम्मद कुली खान झालेला, धर्मांतर केल्यानंतर त्याचं नाव मोहम्मद कुली खान ठेवलेलं. नेताजीने 9 वर्ष झाल्यानंतर बादशाहलाही वाटलं आता हा कट्टर मुस्लिम झालेला आहे, आता परत काय हा हिंदू धर्मात जाणारही नाही आणि त्याला कोण स्वीकारणारही नाहीये. त्यामुळे औरंगजेबाने जी लोक पाठवलेली त्या सगळ्यांचा महाराजांनी पराभव केला आणि त्यामुळे औरंगजेब चिडलेला, प्रचंड चिडलेला. त्याने काय केलं, त्याने दिलेर खानाला सांगितलं की तुझ्या सोबतीला नेताजी पालकर घे. नेताजी पालकर इतक्यासाठी घे कारण नेताजी पालकरला संपूर्ण तो मुलूक माहिती होता, त्यामुळे त्याला तुझ्याबरोबर घे, जा तिकडे आणि जेवढे किल्ले शिवाजीने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत ते सगळे जिंकून आणायचे. दिलेर खान आणि नेताजी पालकर म्हणजे मोहम्मद कुली खान ते तिथून निघाले. मजल दरमजल करत करत बऱ्हाणपूरला आले. बऱ्हाणपूरला रात्रीच्या वेळी छावणीत बसलेले. नेताजीचा मुलगा जानोजी हा सो त्याच्यावर त्यावेळी होता. नेताजीने निर्णय घेतला, रात्रीच्या काळोखात पटकन घोड्यावर दोघे बसले आणि तिथून जे निघाले ते तडक रायगडला शिवाजी महाराजांकडे पोहोचले. शिवाजी महाराजांना निरोप दिला की असं असं एक मुसलमान व्यक्ती आलेली आहे आणि ती आपलं नाव नेताजी पालकर असं सांगते. महाराजांनी त्याला बोलून घेतलं. नेताजी पालकर आल्यानंतर त्याने महाराजांना पहिला प्रश्न विचारला, महाराज मी तुमचाच आहे ना. महाराजांनी त्याला त्या क्षणी सांगितलं, तू यापूर्वी माझा होतास, आजही माझा आहे आणि ह्यापुढेही माझा राहशील. आणि ताबडतोब महाराजांनी त्याचं धर्मांतर करायची, पुनर्धर्मांतर करायची व्यवस्था लावली. त्याला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालायला लावली, गोमूत्र शिंपडून त्याचं धर्मांतर पुनर्धर्मांतर करून टाकलं. कुठल्याही पंडिताला विचारलं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एवढं करून महाराज थांबले नाही. तर महाराजांनी काय केलं, त्यांची मुलगी कमळाजी, त्यांची मुलगी होती कमळाई नावाची, तिचं लग्न नेताजी पालकरच्या मुलाशी म्हणजे जानोजीशी लावून दिलं. त्याच्या मागचं कारण हे होतं की आपण नेताजीला स्वीकारलंय, पण जनतेने, प्रजेने देखील नेताजीला स्वीकारलं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका होती. म्हणजे त्या काळी सुद्धा पुनर्धर्मांतर किती महत्वाचं होतं हे महाराजांनी दाखवून दिलं. महाराजांचा आणि एक गुण खूप अगदी भावण्यासारखं होता, तो म्हणजे त्यांचं नियोजन. एखादी गोष्ट करायची तर त्यामागचं नियोजन त्यांचं इतकं बारीक सारीक गोष्टी ते बघायचे. तिथे काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी आल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना असली पाहिजे, त्याचा अगदी बारीक सारीक विचार महाराज करायचे. असं ते म्हणजे आता जेव्हा मोगल किंवा आदिलशाह वगैरे ही मंडळी जेव्हा निघायची, एखाद्या मोहिमेला निघायची, तर त्यांची पद्धत कशी होती, मोहिमेला निघाले, रात्री एखाद्या गावामध्ये ते मुक्काम करायचे. मग त्या गावातल्या लोकांकडून अन्न घ्यायचे. तिथल्या स्त्रिया आणि त्यांना जेवण करायला लावायचे, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची. त्या गावात थोडीशी लुटालूट वगैरे करायची. त्यामुळे मोगलांची किंवा आदिलशाहीची फौज निघाली एखाद्या मोहिमेला की गावातल्या लोकांना भीती वाटायची, आपल्या गावात जर मुक्कामाला आले तर आपला सत्यानाश होणार. महाराजांचं नेमकं उलट असायचं. महाराज जर एखाद्या मोहिमेला निघाले की पुढचा टप्पा आपला कुठे असणार, पुढे आपला मुक्काम कुठे असणार,
त्याची पूर्ण माहिती महाराजांकडे असायची. त्याचं एक टाइम टेबल, एक वेळापत्रक महाराजांकडे असायचं. कुठल्या दिवशी कुठल्या वेळी आपण कुठे असणार. आणि याच्यामुळे व्हायचं काय, सैन्य तिथे पोहोचायच्या आधी तिथे तंबू, रावट्या, शामियाना वगैरे उभे केले जायचे. तिथे जेवणाची सोय केली जायची. आणि ही जेवणाची सोय साधारणपणे माळ रानांद्वारे केली जायची. त्यामुळे व्हायचं काय, सैन्य निघालेलं आहे, ते घोडेस्वार असतील, पाजे हे तिथे पोहोचेपर्यंत दमलेले असायचे. दमल्यानंतर ताबडतोब त्यांच्या भोजनाची व्यवस्था व्हायची, त्यांच्या विश्रांतीची देखील व्यवस्था व्हायची. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणून सकाळी ते न्याहारी करून निघाले, तर ते ज्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना कुठलेही कष्ट पडता कामा नये याची काळजी महाराज घ्यायची. त्यांना कुठलेही श्रम पडता कामा नये. उलट तिथे गेल्यानंतर त्यांना भोजन करून विश्रांती पुरेपूर जेवढी हवी हवी तेवढी पुरेशी विश्रांती घेऊन परत ते ताजेतवाने होऊन पुढे जावे, यासाठी महाराजांचं सगळं पूर्ण नियोजन असायचं. बरं, याच्यामध्ये आणि एक गोष्ट आहे. महाराज नेहमी सांगायचे की त्यांचा म्हणजे आदेश महाराजांचा असा होता की तिथे म्हणजे त्यांचा मुक्काम अर्थात सैन्याचा मुक्काम पाणी जवळ आहे तिकडे असणारच, कारण पाणी लागणार ना सैन्याला, आणि पाणी जिथे आहे तिकडे शेती असणारच. महाराजांनी सक्त ताकीद असायची महाराजांची की कुठल्याही शेतकऱ्याची एक शेंग सुद्धा कोणी काढली तर मी खपवून घेणार नाही. शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये अजिबात. शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा नये. म्हणजे मोगल किंवा आदिलशहाजे वगैरे जे करायचे त्याच्या बरोबर नेमका विरोधात महाराज करायचे. त्यांचा आणि एक गोष्ट की त्यांनी एक कटाक्षाने पाळलेली ती म्हणजे जेव्हा मोहिमेला महाराज जात असत तेव्हा हत्ती महाराजांकडे कधीच नसायचे सोबत. हत्तीमुळे दोन गोष्टी व्हायच्या. एक तर सैन्याची चाल जी आहे ती मंदावायची, आणि दुसरं हत्तीला खायला भरपूर लागायचं. घोड्यानं चारा त्या मानाने कमी लागतो, त्यामुळे घोड्याने जाणं, महाराज मोहिमेवर जाणं शक्यतो त्याला पर्याय तो असायचा. आणखी एक गोष्ट महाराजांनी अगदी कटाक्षाने पाळायची ते म्हणजे स्त्रियांना कधीही महाराज आपल्या सोबत मोहिमेवर नेत नसत. म्हणजे कुठल्याही, म्हणजे एवढाही मोठा सरदार असू दे, साधा शिपाई असू दे, घरातल्या स्त्रियांना मोहिमेला न्यायचं नाही, त्यांच्याकडे अगदी कटाक्षाने बघायचे ते. म्हणजे आता समजा एक उदाहरण द्यायचं, समजा एक आता मुंबईहून निघालेले आहेत आणि पुण्याला जायचंय. जिजाबाईंनी सांगितलं तर मला खोपोलीला महादेवाचं मंदिर आहे वीरेश्वर, तिथे मला जरा सोड आणि मग पुढे जा. तरी देखील महाराजांनी हे कधी केलं नाही. म्हणजे आईचा आदेश असला तरी तो त्यावेळी मान्य केला नाही त्यांनी. म्हणजे असं महाराजांनी स्त्रियांना कधीही सोबत नेलं नाही. आणि त्यांचं नियोजन इतकं अगदी अचूक असायचं प्रत्येक गोष्टीत की प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी व्यवस्थित व्हायची. याचा नियोजन कसं असावं याचा आणखी एक सुंदर उदाहरण देतो, जे फारसं कोणाला माहीत नाहीये दुर्दैवाने. म्हणजे एखादी मोहीम निघाली की त्याची बारीक तपशील महाराजांकडे असायचे. बारीक 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 तपशील ते काढायचे. ज्या ठिकाणी ती मोहीम करणार होतो त्याची खडानखडा माहिती ते काढायची. त्या मोहिमेचा पूर्ण अभ्यास करायचे. ती मोहीम यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडे तयार असायचा. बरं, ते आराखडा तयार झाल्यानंतर त्या मोहिमेला कोण निवडायचं, त्या मोहिमेचा प्रमुख कोण असणार, हे त्यांच्या डोक्यात अगदी परफेक्ट असायचं. हे कोंढाण्याचं उदाहरण बघा. कोंढाणा किल्ला जो जिंकला आपण, गडाला आपण सिंहगडाला आपण जे म्हणतो, ते तिथे तानाजी मालुसरेला तो परिसर माहितीये. तानाजी मालुसरेला तो गड पूर्णपणे माहितीये. त्याचीच निवड महाराजांनी केली, अन्य कोणाला निवडलं नाही. तसंच एक दौंड जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठावर एक बहादूरगड नावाचा एक किल्ला होता. या बहादूरगड किल्ल्यावर औरंगजेबाचा एक जवळचा नातेवाईक बहादूर खान हा तिथे किल्लेदार म्हणून होता.
या बहादूर खानाच्या त्या बहादूर खानाला औरंगजेबाने एक जबाबदारी दिलेली, मोठी जबाबदारी दिलेली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता कामा नये. शिवाजी राजा झालेला मला चालणार नाही, याचा स्पष्ट आदेश होता. कुठल्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बंद पाडलाच पाहिजे. तर महाराजांना याची कल्पना होती की हा प्रकार होणारच, राज्याभिषेक ते व्हायला देणारच नाही. कारण राज्याभिषेक व्हायला देणं म्हणजे एक मोगलाविरुद्ध एक राजा उभा राहणं, असं ते त्याचं चित्र तयार झालं असतं. आणि ते महाराजांना व्हायला, ते औरंगजेबाला व्हायला द्यायचं नव्हतं. पण त्याने अगदी स्पष्ट सूचना दिलेली की राज्याभिषेक होणार नाही याची काळजी घे. पण महाराजांनी देखील असा बंदोबस्त केलेला की रायगडच्या आसपास एवढी नाकाबंदी त्यांनी केलेली की बहादूर खानाने कितीही प्रयत्न केला तरी तो त्या किल्ल्याच्या जवळपास सुद्धा पोहोचला नाही. राज्याभिषेक पार पडला. राज्याभिषेकाला जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च, त्या काळचे 1 कोटी खर्च झाला. बहादूर खानाने ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळली, जेव्हा की राज्याभिषेक झाला, तेव्हा औरंगजेब प्रचंड चिडला. आणि तो चिडलाय असं कळल्यावर बहादूर खानाने दुसरी युक्ती केली. त्याने औरंगजेबाला एक निरोप पाठवला की आपल्याकडे इथे जमा केलेले 1 कोटी रुपये आहेत आणि अस्सल जातीवंत असे 200 घोडे आहेत. ते घोडे मी तुमच्याकडे पाठवतो. त्याच्या मागचा हेतू हा होता की औरंगजेबाचा राग जो होता तो राग कमी व्हावा. हे सांगितल्यानंतर औरंगजेबाचा राग थोडासा कमी झाला. पण बहादूर खानाने जो निरोप पाठवलेला, जे खरेदा पाठवलेला, त्याची बातमी गुप्तचरांनी महाराजांना येऊन सांगितली. तर महाराजांना येऊन सांगितल्याबरोबर महाराजांनी ताबडतोब नेहमीप्रमाणे मोहीम आखली. ताबडतोब त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा आराखडा तयार केला आणि ह्या मोहिमेसाठी निवड केली सरनोबत हंबीरराव मोहिते यांची. आता हंबीरराव मोहितेंची निवड का केली त्यांनी? की हंबीरराव मोहितेंना तो परिसर माहिती होता. तिथली खडानखडा माहिती हंबीरराव मोहितेंना माहिती होती. त्यामुळे त्यांनी हंबीरराव मोहितेंची निवड केली आणि हंबीरराव मोहितेला बोलून घेतलं. त्यांना संपूर्ण मोहीम कशी असली पाहिजे याची संपूर्ण माहिती दिली आणि 9,000 घोडेस्वारांसह त्याला त्या बहादूरगड किल्ल्याकडे पाठवून दिलं. हंबीरराव मोहिते स्वतः 2,000ची फौज घेऊन तिथे करकुंभ नावाचा एक जवळ एक गाव आहे, त्या गावात दबा धरून बसले. उरलेलं 7,000चं सैन्य जे होतं ते बहादूरगडाच्या पायथ्याकडे गेलं आणि हर हर महादेव अशी घोषणा करत गडावर हल्ला करण्याच्या दृष्टीने तिकडे गेले. बहादूर खानाने बघितल्यावर बहादूर खानाला कळलं की आता हे मराठ्यांचा हल्ला होतोय ना, ठीक आहे यांना त्याला राग आलेला प्रचंड. मराठ्यांचा राज्याभिषेक झालेला आहे, तो त्याला राग होताच. तर या मराठ्यांना धडा शिकवायचे म्हणून बहादूर खानाने एक 300-400 लोक सैनिकांची एक तुकडी गडावर ठेवली आणि यांच्या मागे यांना ठार करायचं म्हणून गडावरून खाली उतरला, यांच्यावर आक्रमण करायचं. तो काही अंतर आलेलं बघितलं आणि मराठ्यांची जो फौज होती 7,000ची, तिने ताबडतोब आपली दिशा बदलली आणि उलट्या दिशेने जायला लागली. हे पळतात हे बघितल्यानंतर बहादूर खानाला आणि चियबल त्यांच्या मागे पळायला लागला. असे कित्येक किलोमीटर, त्या काळी मैलाने बोललं, कित्येक मैल असे लांब गेल्यानंतर जेव्हा बहादूर खानाला कळलं की आता मराठी फौज दिसत नाहीये, तर तो परतला. तो परतल्याबरोबर एक इशारा झाला, ताबडतोब मराठ्यांची फौज परत बहादूर खानावर हल्ला करायला आली. तिकडे परत बहादूर खान वळला यांच्या मागे आणि त्यांच्या मागे परत त्यांचा पाठलाग करायला लागला. असं करत करत आणखी कितीतरी कोस दूर बहादूर खान गेला. बराच लांब गेल्यानंतर मग बहादूर खानला वाटलं चला मराठीची फौज आता गेली आहे, आता आपण परतूया. बहादूर खान तिथून परतला आणि जसा जसा बहादूर खान, म्हणजे आनंद होता त्याला, मराठ्यांना आपण पळवून लावलं, आज गड सर करायला आलेले. बहादूर खान जसा त्या गडाच्या जवळ यायला लागला तसं त्याला
धूर दिसायला लागला, आगीच्या ज्वाळा अशा दिसायला लागला लांबून. जवळजाऊन बघतो तर काय इथे झालेलं काय, की हंबीरराव मोहिते जे त्या करकुंभ गावामध्ये दबा धरून राहिलेले, बहादूर खान गडावरून खाली उतरल्याबरोबर त्यांनी ताबडतोब गडावर हल्ला केला. 1 कोटी रुपये जी रक्कम होती ती ताब्यात घेतली. तिकडचे 200 अरबी घोडे होते, जातीवंत घोडे, ते ताब्यात घेतले आणि तिकडून निघाला. आणि त्याने थेट रायगड गाठलं महाराजांकडे. निघण्यापूर्वी त्याने काय केलं, तर तिथली जी कोठारं होती धान्याची, तिथला जो दारुगोळा होता, तो सगळा त्यांनी पेटवून लावला. त्यांना आगीने बेचिराग करून टाकला. बहादूरगडावर जेव्हा हा बहादूर खान आला, त्याने हे बघितलं, चित्र बघितलं आणि त्याला काय करावं हे सुचेना. बरं, ह्यांचा पाठलाग जर केला तर हे कुठे गेले हे त्याला कळत आणि कोण आले हे त्याला कळत नव्हतं. मग औरंगजेबाला कळल्यानंतर औरंगजेबाने त्याची गच्छंती केली, त्याची बंदी दुसरीकडे केली वगैरे, हा भाग वेगळा. परंतु महाराजांचं जे काही नियोजन होतं, तर हा अतिशय एक सुंदर त्याचं काय म्हणावं उदाहरण, की ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीची आखणी, म्हणजे राज्याभिषेकाचा संपूर्ण खर्च 1 कोटीचा या एका याने त्यांनी वसूल करून घेतला. आता महाराजांचा पराक्रम असो किंवा महाराजांचा मुत्सद्दीपणा असो, त्यांची युद्धनीती असो, त्यांचं प्रशासन असो किंवा त्यांचं संघटन कौशल्य असो, त्यांचं मुत्सद्दीपणा असो किंवा त्यांचं राजा नियोजन, 5 मिनिटं आहेत. याविषयी हा ठीक आहे, ठीक आहे, याविषयीची माहिती आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते ती पाश्चात्य लोकांकडून. म्हणजे पाश्चात्य लोकांकडे एक डॉक्युमेंटेशनची एक पद्धत होती, म्हणजे ज्या काय आहेत त्या गोष्टी नोंद करून ठेवायच्या. आणि ह्या नोंद केल्यामुळे त्यांनी नोंद केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी महाराजांविषयी कळत आहेत किंवा अन्य ऐतिहासिक गोष्टी आपल्याला कळत आहेत. आपल्याकडे दुर्दैवाने काय झालं, की डॉक्युमेंटेशन हा प्रकारच आपल्याकडे नाहीये. डॉक्युमेंटेशन म्हणजे ऐतिहासिक गोष्टींची नोंद करून ठेवणं, हा प्रकार आपल्याकडे फारसा नाहीये. नाही म्हणायला काही बकरी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ 91 कलम बखर असेल, जय दिग्विजय बखर असेल किंवा चित्रगुप्त बखर असेल किंवा सभासद बखर असेल. अशा बखर म्हणजे काय सांगतो, बखर म्हणजे ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्यांची गद्य स्वरूपात नोंद करून ठेवणे, याला बखर म्हणतात. तर या अशा काही बखरी आहेत, त्याच्यामध्ये महाराजांचे जीवनाविषयी काही गोष्टी कळतात. त्यातली एक बखर जी आहे ती म्हणजे सभासद बखर. म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद नावाचे महाराजांचे जे सहकारी होते, ज्यांनी महाराजांबरोबर अनेक वर्ष आयुष्य घालवलेलं, त्यांना राजाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही महाराजांविषयी एक बखर लिहून काढा. तर त्यांनी लिहिलेली बखर ही त्यातल्या त्यात एक विश्वासार्ह अशी म्हणायला हरकत नाही. बाकीच्या बखरी नंतर कालांतराने लिहिल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण काय म्हणू डायल्युशन म्हणा किंवा थोडीशी अतिरंजितपणा किंवा थोडी अतिशयोक्ती असायची शक्यता असते. तर एक शल्य आपलं दुर्दैवाने आपल्यात मोठं आहे, की ते म्हणजे आपल्याकडे डॉक्युमेंटेशन याला फारसं महत्व दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, त्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी स्वराज्य उभं केलं, महाराजांनी गड उभे केले. म्हणजे मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण रायगडला गेले असतील. रायगड आणि राजगड हे 2 गड असे आहेत ना, ते प्रत्येकाने आयुष्यात अवश्य बघायचे. म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंडला जाऊ नका, जर्मनीला जाऊ नका, कुठे जाऊ नका, पण रायगड आणि राजगड अवश्य बघितले पाहिजे. राजगड हा अतिशय देखणा आहे, फारच देखणा किल्ला आहे. आणि रायगड हा किल्ला तर असा आहे ना, की हा किल्ला म्हणजे त्याच्या 3 कडांना असं कातीव असं हे आहे, म्हणजे त्या साईड तिथून कोणी गड सर करू शकत नाही. आणि एकच त्याला मार्ग आहे, तो मार्ग सुद्धा दिसत नाही. महाद्वार जे आहे ते फार सुंदर आहे. रायगडला जाणं म्हणजे अतिशय म्हणजे फार चांगली गोष्ट आहे ती. शक्य असेल तर कोणीतरी करावं. तर हे असे गड जे आहेत महाराजांचे,
या गडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत या गडांची डागडुजी करणं, गडांची निगा राखणं ही फारशी झाली नाहीये. ही झाली पाहिजे, ही गरज आहे. म्हणजे आपलं अन्य अन्य देशामध्ये या ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्याचं संवर्धन केलं जातं, त्या राखलं जातं. आपल्याकडे अजून दुर्दैवाने या गडांचं महत्व, त्या किल्ल्यांचं महत्व हे आपल्याला अजून न कळल्यामुळे त्यांची सारखी पडझड होत आहे त्याची. दरवर्षी काही ना काही नुकसान होत असतं. तर एक समारोप करताना एवढंच सांगेन की या गडांचं महत्व लक्षात घेऊन लवकरात लवकर या गडांचं संवर्धन केलं जावं. म्हणजे महाराजांचं जीवन आपण काही काही प्रमाणात जाणतो. ते शिवजयंती साजरी करतो, शिवपुर्णिमा साजरी करतो, शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो, सगळं करतो. पण महाराजांचे गड आहेत, ते गड तरी निदान व्यवस्थित राखण्यात आपण यशस्वी हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि आता इथे थांबतो. छान छान. मी गेलो होतो रायगडावर. होय ना? हा, सुंदर आहे, सुंदर आहे. पुढची खूप छान आहे. पिकनिक रायगड. हे बघा, मी सांगतो, स्पष्ट सांगतो, तुमच्यापैकी रायगडावर जर कोणी येणार असेल, त्यांची संपूर्ण, मी 2 वेळा जाऊन